चार षटकांची लढत आहे. दोन्ही संघांना विनंती आहे, 4 षटकांची लढत आहे. नाणेफेकी जिंकले काटे संघाने, क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि स्ट्राईकला आहेत ते पप्पू आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते सुनील. मागच्या सामन्यातील हिरो. एक चेंडूवर 6 धाव्यांची गरज असताना लगावलेला षटकार. स्ट्राईकला आहेत ते पप्पू, नॉन स्ट्राईकला आहेत ते सुनील आणि गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज झाले ते अरविंद. काटे विपक्ष आडिवली 40+ या दोन संघांमध्ये चालू असलेला सामना आणि पप्पू यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. पप्पू यांनी जर या स्पर्धेमध्ये आणि या सामन्यामध्ये आता जर 30 धावा कुठून काढल्या तर पिकेन्सनचे ऑनर प्रल्हाद कालन यांच्यातर्फे 1000 रुपयाचा कॅश प्राईज. गोलंदाजी मार्कवर सज्ज, खोलवर पदे चेंडू खोदून काढलाय, 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट. पंचांच्या भूमिकेत तुम्ही पाहू शकतात कृष्णा आणि घनश्याम यांनी आम्हाला स्कोररच्या भूमिकेतसुद्धा मदत केली आणि आता पंचांच्या भूमिकेसाठी मदत करतात. थँक्यू कृष्णा यांचा. 4 ओव्हरचा सामना आहे, 4 षटकांची लढत आहे. क्वार्टर फायनलचा सामना तुम्ही पाहू शकता, 4 षटकांची लढत. यावेळी स्लॉक स्वीप केलाय मिड विकेटच्या दिशेने, चेंडू पाठवलाय सीमारेषा पार, षटकार. मी आधीच म्हटलंय पप्पू भानेकडे तमके चमके चमके काही करू शकतात. 2 चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत, धावा झाल्या त्या 8. 4 षटकांची लढत आहे. थोडा फास्ट खेळा, अजूनही 4 सामने आम्हाला कव्हर करायचे आहेत. यावेळी पुन्हा एकदा स्लॉ स्वीपचा फटका, बॅक टू बॅक येणारा दुसरा फटका. तेच क्षेत्ररक्षक, तेच कॉमेंटेटर, तेच अंपायर, तेच स्कोरर आणि तोच फलंदाज आणि तोच षटकार. सेम दिशा. ॲक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकतात. पहिला चेंडू वर 2 धावा आणि त्यानंतर स्लॉक स्वीपचे मिड विकेटच्या दिशेने मारलेले 2 उत्तुंग षटकार. आता हॅट्रिक षटकार मारतात आहे का पप्पू, पाहूयात. शॉर्ट पिच चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न होता, चेंडूने उसळी घेतली. निर्धाव चेंडूची सांगता, चांगला कमबॅक केलाय गोलंदाज आर्विन यांनी. धावसंख्या आहे ती 14. शेवटचे 2 चेंडू शिल्लक या षटकातील. यावेळी पुन्हा एकदा ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा असा हा फटका. आधीच खेळले, लवकर खेळले, फास्ट खेळले, त्यामुळे निर्धाव चेंडूची सांगता. बॅक टू बॅकचे 2 चेंडू निर्धाव, शेवटचा चेंडू शिल्लक अरविंद यांच्या खात्यातील. फुलर लेनचा चेंडू आणि बॅक टू बॅक येणारा हा लगातारचा 3रा चेंडू निर्धाव आणि 3 चेंडू नंतर संघाची धावसंख्या स्थिर. धावसंख्या येते बिनबाद 14 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 4 षटकांची लढत आहे, 4 षटकांची लढत आहे. पीके अँड सनचे ऑनर यांनी लावलेत पप्पू भाने यांच्यासाठी तब्बल 1000. तर बघा अजून एक सुवर्ण संधी आहे पप्पू यांच्यासाठी. कोणी पण जर कुठल्याही फलंदाजाने जर एका षटकामध्ये 3 षटकार लगावले एका षटकात तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज पीके सन यांच्याकडून. आणि पहिल्या चेंडूवर फलंदाज होतोय तो बाद. ज्या फलंदाजाने मागचा सामना एक हाती जिंकून दिला त्या फलंदाजाला बाद करण्यास यश मिळाले ते मनोज यांच्या मार्फत. मी आधीच म्हटलंय मनोज हे नेहमीच काटे संघाचा एक मजबूत फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक राहिला. जेव्हा जेव्हा संघाला गरज असते मनोज बाद करतात. संदीप आता न्यू बॅटर मैदानामध्ये जातात ते संदीप भाने. गोलंदाज मनोज यांनी पहिलाच ब्रेक थ्रू मिळवून दिलाय ज्या सुनील यांच्याकडे अपेक्षा होती. सुनील यांनी मागचा सामना एक हाती जिंकून दिला होता आणि याच खेळाडूला असं वाटतं कुठेतरी नजर लागली असावी, त्यामुळे गोल्डन डकचा शिकारी झालाय आणि पहिल्या चेंडूवर बाद होतोय तो सुनील.
आता स्ट्राईकला येते संदीप. SP पॅनलचे प्रमुख पंच तुम्ही पाहू शकतात. मनोज यांचा पुढील चेंडू फुलटॉस चेंडू होता, बॅटवर आला नाही. संदीप यांचा आज सकाळपासून बॅटचं कनेक्शन होत नाहीये. सातत्याने पंचांची भूमिका निभावतात, त्यामुळे क्रिकेटवरून थोडंसं प्रेम त्यांचा कमी झालंय. आता पंचांच्या भूमिकेत तुम्हाला ऑफिशियल पंच म्हणून सातत्याने टेनिस क्रिकेटमध्ये तुम्हाला दिसतात. 40+ माध्यमातून, रेग्युलरच्या माध्यमातून. शॉर्ट पिच चेंडू भिरकावून दिला यावेळी स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू गेलाय सीमारेषा पार. षटकार, सुवर्ण संधी आहे पप्पू बाणे यांना. जर या षटकार जर तुम्ही अजूनही 2 षटकार लगावले तर तुम्हाला PK अँड सनचे ऑनर, आसदे गावाचे सुपुत्र प्रल्हाद कालन यांच्यातर्फे 1000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. तर पाहूया पुढील चेंडू. शॉर्ट पिच चेंडू भिरकावून दिलाय. फाईन लेगचा क्षेत्र निवडलाय यावेळी. लॉंग लेगच्या दिशेने पाठवून दिलाय. बॅक टू बॅकचा दुसरा षटकार. बॅक टू बॅक बॉल द्या, बॉल द्या. हे घ्या, सर्व नवीन चेंडू हे घ्या. दोन चेंडूंवर 2 षटकार लगावले आतापर्यंत पप्पू यांनी. आता फक्त तुमच्या जवळ 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 चेंडू मध्ये जर 1 षटकार मारला तुम्ही तर PK सनचे ऑनर प्रल्हाद कालन, आसदे गावचे सुपुत्र, आसदे गावचे आणबान शान यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज मिळेल. पप्पू बाणे, आज फ्रायडे हो जाने दे कुछ तो जलवा. आतापर्यंत पप्पू बाणे यांनी 4 षटकार लगावलेत. तर पाहूया 2 चेंडू शिल्लक आहेत. पण मनोज तेवढा चालाक गोलंदाज आहे, कधी पलटवार करू शकतो. फुलटॉस चेंडू आहे आणि चुकीला माफी नाहीये. आणि या स्पर्धेतील दुसरा खेळाडू ठरलाय जो त्याने 3 षटकार बॅक टू बॅक लगावलेला. पहिला खेळाडू ठरला तो काटे संघाचा पिंटू आणि आता फलंदाज ठरतोय तो पप्पू बाणे. आणि याच दरम्यान 1000 रुपयाचा मानकरी ठरलाय पप्पू बाणे. फुलटॉस चेंडू यावेळी पण फक्त दिशा दिली आणि चेंडू गेलाय. लगातारचा 4था षटकार आणि 4थ्या षटकाराने धावसंख्या पोहोचली तब्बल 38. धावसंख्या तब्बल पोहोचले ते 38. तर पप्पू नाबाद 39 धावेंवर खेळतात येते. या स्पर्धेतील पहिलं 50 बघायला मिळेल का, पहिलं अर्धशतक बघायला मिळेल का पप्पू यांच्या बॅट मधून. कारण पप्पू यांनी आतापर्यंत नाबाद 39 धावा कुठून काढल्या, त्यामध्ये 6 षटकारांचा समावेश आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 38 नाही 44. तर धावसंख्या झाली ती तब्बल 39. त्यामधल्या नाबाद 38 धावा एकट्या पप्पू बाणे यांच्या आहेत. तर PK यांच्याकडून 30 धावेंसाठीचे 1000 रुपयाचा पारितोषिक होतं, ते सुद्धा मला वाटतं PK प्रल्हाद कालन यांच्यातर्फे मिळालेलं आहे. पप्पू बाणे आज सुपर फ्रायडे तुम्हाला लकी ठरलाय. चांगली फलंदाजी केली पप्पू बाणेने आतापर्यंत. तर बघूयात गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय तो केशव गोलंदाजीच्या मार्कवर आता सज्ज झालेले आहेत. स्पॉन्सरांची नुसती रेलचेल आमच्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. शॉर्ट पिच चेंडू भिरकावून दिलाय. संदीप यांच्या बॅटमधून 1 धाव आली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट झाल्यात. चेंडू उचलतील पिंटू, चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं मागच्या सामन्यातील हिरो. तब्बल 4 षटकार घेतले. आता स्ट्राईकवर पुन्हा एकदा संदीप बाणे. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या, धावसंख्या वाढते, धावसंख्या झाली ती 41. मोठा फटका खेळायचा होता.
निर्धाव चेंडूची सांगता. पप्पू कायसा कानमंत्र देत असताना संदीप यांना, तू लवकर चेंडू पिकअप करतोय त्यामुळे तुला थोडंसं थांबून खेळावं लागेल, असंच काहीतरी कानमंत्र देत असताना पप्पू. पाहूया या कानमंत्राचा किती फायदा होतोय. केशव पुढील गोलंदाजीसाठी सज्ज, थांबले आणि पॉज केला. पुन्हा एकदा चेंडूने उसळी घेतली. निर्धाव चेंडूची सांगता. लगातारचे 2 चेंडू निर्धाव टाकत असताना धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या दिली ती 41. 3 चेंडू शिल्लक या षटकातील. कोलवर पद्धतीचा चेंडू होता. समोरच्या दिशेने खेळ. एकच धाव घेतील कारण त्यांना माहिती आहे पप्पू यांच्याकडे स्ट्राईक ठेवावं लागेल. पप्पू हे जरा विस्फोटक मध्ये आहेत. जास्तीत जास्त धावा पप्पू यांच्या बॅटमधून आल्या आणि पप्पू यांना जास्ती स्ट्राईक असेल तर धावसंख्या आपोआप वेग धरेन, उंची गाठेन. 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. आतापर्यंत 4 चेंडू मध्ये 3च धावा खर्च केल्यात केशव यांनी. धावसंख्या आहे ती 42. मागच्या सामन्यात आम्हाला सुनील दादा यांची चांगली साथ मिळाली. चांगला गुणलेखक आम्हाला पाहायला मिळाले. एकही चूक नाही झाली. यावेळी चेंडू खाली राहिला आहे. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न होता. तकदीर घाई करताना दिसले. शेवटचा चेंडू आहे या षटकातील. धावा झाल्या त्या आता 43. लास्ट चेंडू. शेवटचा चेंडू या षटकातील. 43 झाला. शेवटचा चेंडू आहे. स्ट्राईकला येते संदीप. मोठा फटका खेळावाच लागेल आता. रनअप मध्ये थोडंसं फ्लम्बिंग होताना दिसतात आहे. रनअप जरा चुकतात आहे पण चांगली गोलंदाजी केली. आतापर्यंत 5 चेंडूंचा सामना त्यांनी केला आहे. खर्च केलेत फक्त 4 धावा. खोलवर पद्धतीचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू खेचून काढला. 1 धाव कंप्लीट. अरविंद चेंडूच्या खाली आले तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या आहेत आणि अशा प्रकारे 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 45. तब्बल 15च्या सरासरीने आतापर्यंत धावा उभारल्या आहेत त्या आडवली 40+ संघाने. 45 धावा झाल्या. शेवटचा षटक अजूनही बाकी आहे. थोडा फास्ट खेळा. या सामन्याला थोडा उशीर होतोय. अजूनही आम्हाला 3 सामने कव्हर करायचे या सामन्यानंतर. या सामन्याला जर उशीर झाला तर उर्वरित सामने आम्हाला कमी षटकांचे खेळवावे लागतील. यावेळी भिरकावून दिलाय पप्पू यांना. जर अशा पद्धतीने जर तुम्ही चेंडू टाकले तर तुम्हाला मिळतील षटकार, षटकार आणि षटकार. आणि तब्बल आता पप्पू वैयक्तिक 45 धावेंवर खेळत असताना या स्पर्धेतील पहिला अर्धशतक तुम्हाला पाहायला मिळेल का? चेंडू अजूनपर्यंत पप्पू यांच्याकडे 5 आहेत. धावसंख्या झाली ती तब्बल 51. 50 कंप्लीट झाले. पंच घनश्याम यांचा इशारा येतो तो वाईट. धावसंख्या झाली 52. संघाचा 50 कंप्लीट झाले आणि या स्पर्धेमध्ये पहिला 50 करणारा संघ ठरलाय तो आडुली 40+ संघ. शॉर्ट पिच चेंडू मोठा फटका खेळायचा होता. पंचांनी पुन्हा एकदा वाईट घोषित केलाय. 5 चेंडू अजूनही शिल्लक आहे. पप्पू यांच्याकडे संधी आली या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक नोंदवायची. 5 चेंडूंमध्ये फक्त धावा करायचे पप्पू यांना. 5 आणि मोठा फटका खेचलाय लॉंग ऑनच्या दिशेने आणि या स्पर्धेमधील पहिलं थांबा. पंचांचा इशारा काय तर चौकार आहे. पंचांनी इशारा केलेला आहे तो चौकार. 6 आहे तर पंचांनी माफी मागितली आणि षटकार दिलेला आहे. त्यामुळे या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक पटकवण्याचा मान मिळाला. पप्पू यांनी एकदा बॅट उंच करून सर्वांची मानवंदना स्वीकारावी
आणि पहिला अर्धशतक षटकावलंय ते पप्पू यांच्या बॅटमधून आणि धावसंख्या झालेली ती तब्बल 59. 2 धावा घेण्याचा प्रयत्न आहे. थ्रो केलाय आणि डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न मनोज यांचा डायरेक्ट हिट यशस्वी सुद्धा झालाय. तर पप्पू यांनी धावचीच्या स्वरूपात बाद व्हावं लागेल तर हरकत नाहीये. चांगली इनिंग केली पप्पू यांनी. तब्बल 52 धावांची मॅरेथॉन इनिंग केली आहे. 52 धावांची. न्यू बॅटर मैदानामध्ये जातोय तो प्रसन्न. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन दे फलंदाज पप्पू बाने यांच्यासाठी. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक नोंदवलंय ते पप्पू यांनी. वैयक्तिक 52 धावा कुठून काढल्या. पीके अँड सन यांच्याकडून आतापर्यंत 2000चा मानकरी ठरलाय पप्पू बाने. चांगली फलंदाजी केली आहे प्रसन्न. आता स्ट्रायकिंग एंडवर तुम्ही पाहू शकता 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. फलंदाजीच्या मार्कवर अमित. स्ट्राईकला ते प्रसन्न. दुसरी धाव घेताना फलंदाज होतोय तो 5 स्वरूपात ही धाव मिळेल. 2 चेंडू शिल्लक आहे आता. न्यू बॅटर मैदानामध्ये जातील शरद. न्यू बॅटर मैदानामध्ये जातील ते शरद. 21-24 तुम्ही पाहू शकता. जर्सी नंबर 2124. आउट झाला तो हा संदीप यांनी धावचूच्या स्वरूपात विकेट कॅरी केली आहे. मागच्या सामन्यात देखील त्यांना विकेट बहाल करावी लागली. धावसंख्या झाली ती 60. आता गेले शरद. न्यू बॅटर मैदानामध्ये गेलेत ते शरद. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे. प्रसन्न यांना एखादा मोठा फटका मारावा लागेल. धावसंख्या आता भरपूर झाली आहे. या स्पर्धेतील उच्चांक झालाय मी तरी म्हणेन आतापर्यंत. मोठा फटका खेळायचा होता. बॅटची लिडिंग गेज. मनोज यांनी कुठलीच चूक केली नाही यष्टींच्या मागे आणि झेल पकडलाय. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी गेलेत ते न्यू बॅटर मैदानामध्ये. मनोज शेवटचा चेंडू आहे. धावसंख्या झाली आहे 60. फलंदाज बाद झाले ते 4. शेवटचा चेंडू आहे आणि शेवटचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज झाले ते मनोज. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज झाले ते मनोज. या चेंडूवर किती धावा करतात ते पाहूयात. काटेई संघ देखील तेवढाच बलाढ्य संघ आहे. मागचा सामना त्यांनी 50 धावा चेस केल्या आहेत. मोठा फटका खेळायचा होता. ऑनसाइडच्या दिशेने चेंडू खेचून तर काढलाय. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव सोमनाथ दा चेंडूच्या खाली आणि फेकी एकदम खराब आणि धावा झाल्या आहेत त्या या चेंडूवर. तब्बल 3 धावा आलेल्या आहेत. त्यामुळे 63 धावा झाल्या आहेत आणि येणाऱ्या 4 षटकांमध्ये 64 धाव्यांची गरज. त्या तर 16च्या सरासरीने आता या धावा तुम्हाला कुठून काढाव्या लागतील. 15.80च्या सरासरीने या धावा कुठून काढाव्या लागतील.
अरे 62 झाले 63 करायचे मी होतो ते काय टेन्शन नको घ्या. बोल के तू जाऊन बॅट फिरव फक्त भाई, बाकी स्कोर मोजायला जाता आहे. बॅट फिरव. तू पैसे दिले आणि 4000 रुपये एंट्री आम्ही. पण इथे मी दोन्ही समोर समोर लिहिलेलं होता पण बघितलं नाही. मी म्हटलं दोन्ही संघाचं म्हणजे स्कोर याला समालोचकला बरा पडतो. अरे नाही मी तुझं पोट अरे झाले आता 62 झाले 64 काही झालेले नाही. ठीक आहे का एक छोटा तुझा मोठा घे पहिला दिल तर मग तुझ्या हातात. तेवढं दिवायचे पुढे दिवायची गरज नाही. 60 ना 62 63 पण हे करत आहे. सांगायला नको इकडे बघ मी ना दोघांचा तुमचा करून दिला होता सारखा जाता वेळेला जेवत इथं आडवली चालू होता काटाई टॉस विन चालता बरोबर. इथं काटाई चालू होता आणि इथं फक्त लिवाचा होता. नाव दिसलं आता पाऊस ना हनुमानला सांग, हनुमान जरा छत्री दे, छत्री. चला पाऊस डीजे भिजेल बघ छत्री दे कोणाला काय जावाला किती पाडी दे ना सगळ्या छत्री आधी तुम्ही आधी पण सांगायचं ना. अरे माझ्या द्याव का कपडा बघ ना बॅनर इथं यांची नाव लिहू बॅट्समनांची. इथं वरती या नाही का त्याला पत्र नाही. अरविंद आणि पिंटू पहिले तर करायचे बोल तुझा हा का एवढे इथं बॉलर कोण आहे गोलोली 40+. गोलोली 40+ आणि त्याचप्रमाणे मानुली 40+ संघ दोन्ही सज्ज राहता. नाणेफेकीचा कॉल होईल. यानंतरचा लढत असेल ती या दोन संघांदरम्यान होईल. गोलोली 40+ विपक्ष मानुली 40+. तर अर्जुनबाई यांचे अंगरक्षक आमचे रतन यांच्या शुभ हस्ते आम्ही नाणेफेकीचा कॉल करू. स्ट्राईकला आहेत त्या अरविंद आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते पिंटू. मागच्या सामन्यातील हिरो पिंटू सुरेख कामगिरी केली. 4 षटकार लगावले पिंटू यांनी. आणि आता गोलंदाजी मार्कवर आहेत ते सुनील गोलंदाजीच्या मार्कवर आहेत ते सुनील. स्ट्रायकिंग एंडवर अरविंद. 4 षटकांमध्ये 64 धाव्यांची गरज. 4 चेंडूमध्ये 4 षटकांमध्ये 64 धाव्यांची गरज. तर पाहूया सुनील सज्ज गोलंदाजी मार्कवर. शॉर्ट पिच चेंडू आणि पहिल्या चेंडूवर टीट फॉर टॅट उत्तर देत असताना अरविंद यांच्या बॅटमधून येणारा सुपर षटकार. मी आधीच म्हटलं होतं काटे संघाकडे देखील तेवढेच विस्फोटक फलंदाज आहेत. पहिल्या चेंडूवर टीट फॉर टॅट असं उत्तर देत असताना लगावलेला एक उत्तुंग असा षटकार. पहिल्या चेंडूवर अरविंद पाटील यांनी लगावलेला षटकार सुनील यांच्या विरोधात. आता पाहूया पुढील चेंडू. मोठा फटका खेळायचा आहे. चेंडूने उसळी घेतली. निर्धाव चेंडूची सांगता.
पुढील चेंडूसाठी सज्ज आर्फिन. पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर निर्धाव आणि यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न केला. मिड विकेटच्या दिशेने एक धाव कंप्लीट झाले. चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळत. थ्रो सुद्धा अचूक, त्यामुळे 7 धावा झाल्या आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये. आता स्ट्राईकवर आले ते धडाकेबाज फलंदाज 8 हिटर फलंदाज पिंटू. पाहूयात कशा प्रकारे फलंदाजी करतात ते. आणि त्रिफळा चित उडवलाय सुनील यांनी. चांगला चेंडू हाताळलाय. ज्या फलंदाजाकडे क्षमता होती सामन्याला कलाटणी देण्याची, त्या फलंदाजाला बाद करण्यात यश मिळवले ते सुनील यांनी. आता न्यू बॅटर मैदानामध्ये जातील ते संघाचा तारणहार मनोज पाटील. गोलोली 40+ संघ तुमचा कर्णधार पाठवून द्यावा. गोलोली B 40+ संघ. तर याच दरम्यान सामन्याला सुरुवात होते. सेट फलंदाज अरविंद मात्रे नॉन स्ट्राईकवर. आता स्ट्राईकवर आहेत ते मनोज पाटील. पुढील चेंडू सुनील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कडा घेऊन चेंडू गेलाय तो फाईन लेगच्या दिशेने. स्वतः चेंडूला अडवला. बॅट कटचा इशारा आहे. बॅट कटने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती आता 8. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकातील. या चेंडूवर मोठा फटका मारावा लागेल, तेव्हा कुठे धावसंख्या ही मेंटेन होईल. सरासरी मेंटेन. शेवटचा चेंडू या षटकातील. मोठा फटका खेळायचा ऑन साईडला. चेंडू फसलाय आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता डॉट बॉलने. आणि आता तुम्ही पाहू शकतात पहिल्या षटकाच्या सामन्यात धावसंख्या झाली ती फक्त आणि फक्त 8. मागच्या सामन्यात देखील असंच वाटलं की काटई संघ हा पराभूत होईल, कारण धावसंख्या पहिल्या 2 षटकात फार कमी होती. पण त्यानंतर रुद्ररूप धारण केलं ते फलंदाज पिंटू यांनी सामना जिंकून दिला. आणि आता असंच काहीतरी करावं लागेल मनोज आणि अरविंद यांना, कारण दोघांकडे देखील क्षमता आहे मोठे फटके खेळायची, धावा करायच्या त्या 63. फक्त आणि फक्त 8 धावा झाल्यात. अजूनही 55 धाव्यांची गरज आहे येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये. पाहूया 18 चेंडू 55 धाव्यांची गरज. पप्पू बाने आता गोलंदाजीसाठी सज्ज आहे. फलंदाजी करत असताना या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक नोंदवलं. आणि आता पाहूयात कशा प्रकारे फलंदाजी करतात ते मनोज आणि गोलंदाजी कशी करतात ते पप्पू बाने. आणि पहिल्याच चेंडूवर समोरच्या दिशेने खेचून काढलाय. लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू जात असताना चेंडू गेला सीमा रेषा पार. षटकार, संघर्षमय षटकार पाहायला मिळाला मनोज पाटील यांच्या बॅटमधून. मॅच डिडेड षटकार आहे. आता धावसंख्या वाढवावी लागेल, कारण आक्रमक रूप धारण करावं लागेल. मी आधीच म्हटलं होतं. आणि या 2 खेळाडूंमध्ये ती क्षमता आहे सामन्याला कलाटणी देण्याची, कारण सामना अजूनही संपलेला नाही आहे. बॅलन्स आहे. दोन्ही संघ ताकदीने प्रयत्न करतात आहे सामना जिंकण्यासाठी. कसोटी आहे दोन्ही संघांच्या दरम्यानी. तर पाहूया या कसोटीमध्ये कोण खरं उतरतोय. मनोज पाटील यांच्या बॅटमधून तर आतापर्यंत एक षटकार आला आहे. मोठा फटका खेळायचा होता. चेंज ऑफ पेस केला. यावेळी थोडासा नॅचरल लेग ब्रेक केलाय पप्पू भाने यांनी. फसवलंय फलंदाजाला. निर्धाव चेंडूची सांगता केली. निसर्गरम्य वातावरणामध्ये सुरू असलेला हा सामना काटई 40+ विपक्ष आडिवली 40+ या 2 संघांच्या दरम्यान हिरवळीने भरलेला असा हा ग्राउंड, वाकलन मैदान तुम्ही पाहू शकतात. बरेचसे खेळाडू याच मातीतून जन्माला आले. केतन मात्रे सारखे, ऋतिक पाटील सारखे मोठे स्टार कास्ट आहेत आपल्या ग्रामीण विभागाचे. तर बघूया पुढील चेंडू. शॉर्ट पिच चेंडू भिरकावून दिला. यावेळी क्षेत्ररक्षणाच्या आवाक्याच्या बाहेर होता, पण चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं निलेश यांचं. खरंच कौतुक करावं लागेल अशा क्षेत्ररक्षकाचं, का जिथे 4 धावा कंपल्सरी होत्या, पण काय फिल्डिंग केली, काय एफर्ट
दिला क्षेत्ररक्षणाचा, स्टँडर्ड दाखवला क्षेत्ररक्षणाचा, दर्जा उंचावला निलेश यांनी आणि तब्बल 3 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी. पप्पू आता गोलंदाजीसाठी सज्ज होतील ते अरविंद यांना. अरविंद यांच्याकडे आता क्षमता आहे 2 ते 3 मोठे फटके मारायची. पाहूयात. आणि फटका खेचलाय का फसलाय, पण फटका खेचलाय आणि चेंडू गेलाय सीमारेषा पार. षटकार पप्पू याचा खरपूस समाचार घेतला दोन्ही फलंदाजाने आणि या षटकाराने धावसंख्या झाली ती तब्बल 21. धावसंख्या झाली आता 21. अजूनही 42 धाव्यांची गरज. अजूनही 42 धाव्यांची गरज आहे. येणारे चेंडू शिल्लक असतील ते 2. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 2. धावा झाल्यात ते 21. अजूनही करायच्या 42 म्हणजे 14 चेंडू 42 धाव्यांची गरज. सामना अजूनही हार मानली नाहीये काटेरी संघाने. शेवटच्या चेंडूपर्यंत लढण्याची जिद्द काटेरी संघाची नेहमीच राहिली. बघूयात पुढील चेंडू. पुन्हा एकदा रनिंगमध्ये थोडेसे फ्लंबिंग झाले. पुन्हा एकदा नव्याने चेंडू हाताळावा लागेल पप्पू यांना. 14 चेंडू 42 ही गरज. चेंज ऑफ पेस केलाय, हलक्या हाताने कट केलाय. गली रिझन मध्ये चेंडू 1 धाव तर कंप्लीट केली आहे, दुसरी धाव देखील कंप्लीट. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल का नाही, नकार दिलाय. आता समीकरण आहे 13 चेंडू आणि 40 धाव्यांचं. 13 चेंडू 40 धाव्यांची गरज. एक लगाडी लगाव. 13 चेंडू 40 धाव्यांची गरज. मोठा फटका आला तर सामन्याचं समीकरण बदलू शकतं. पलटवार होऊ शकतो. पलटवार होईन का तर नाही. चेंज ऑफ पेस केलाय. पुन्हा एकदा धीम्या गतीने टाकलेला चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता. आता समीकरण येते 12 चेंडू 40 धावा म्हणजे प्रति षटक 20च्या सरासरीने तुम्हाला या धावा कराव्या लागतील. 12 चेंडू 40ची गरज. 20 धावा तुम्हाला कंपल्सरी कराव्या लागतील प्रति षटकामागे. 3 मोठे फटके प्रति षटकामागे तुम्हाला खेचावे लागतील जर सामना जिंकायचा असेल तर. आणि मगाशी देखील असाच सामना होता. 12 चेंडू 37 धाव्यांची गरज होती काटेरी संघाला आणि तो सामना जिंकला. तर नाणेफेकीसाठी सज्ज राहा गोलोली 40+ संघ. तुम्हाला वारंवार आम्ही विनंती करतोय, मानवली 40+ संघ वारंवार विनंती करतो, प्लीज या, कारण यानंतर लगेच तुमची लढत आहे. ऑलरेडी अजूनही आम्हाला 3 सामने खेळवायचे. त्यामुळे कॉर्पोरेट करा, आयोजकांना सहकार्य करा. लवकर सामने संपन्न झाले तर स्वच्छ सूर्यप्रकाशात सामने होतात, त्यामुळे कोणावरही अन्याय होत नाही. त्यामुळे गोलोली 40+ संघ, गोलोली बी 40+ संघ आणि त्याचप्रमाणे मानवली 40+ संघ, दोन्ही संघाने नाणेफेकीसाठी सज्ज राहा. आमचा वारंवार तुम्हाला विनंती करतो. आम्ही ऑफिशियल कॉलसुद्धा तुम्हाला दिला आहे. तर गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज झाले ते प्रसन्न. 12 चेंडू 40ची गरज. मागचा सामना देखील काटेरी संघाने असाच जिंकला. 12 चेंडू 37 धाव्यांची गरज होती आणि तो सामना त्यांनी जिंकला. तर पाहूयात आता 12 चेंडू 40ची गरज. लो फुल टॉस चेंडू होता. समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न केला. फलंदाज धावचीत होईन का, आणि अरविंद यांना स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करावी लागली मनोज यांच्यासाठी आणि धावचीतच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. अरविंद न्यू बॅटर मैदानामध्ये जातील ते आता अमित गोलोली बी 40+ संघाचे कर्णधार ऑलरेडी ते आलेले आहेत. तर मानिवली 40+ संघाचे कर्णधार मानिवली, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर गुणलेखकाला सुद्धा एक खास पारितोषिक आलं आहे पीके यांच्याकडून. राजा माणूस, राजा 7 तारीख लक्षात आहे ना, 6 तारीख लक्षात आहे ना, तू आणि बालट्या 6 तारीख नाही याच्याकडे येणार आहे तुम्ही. 6 तारीख तू आणि बालट्या. तर गुलाबाच्या मार्कवर सज्ज. पुन्हा एकदा प्रसन्न खोलवर पद्धतीचा चेंडू टाकलाय. यावेळी पुन्हा एकदा ब्लॉकल पद्धतीचा चेंडू. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट केल्यात. तिसरी धाव घेण्याचा मानस असेल पण नकार दिलाय अमित यांनी. 10 चेंडू 38 धाव्यांची गरज आहे. सामना अजूनही संपलेला नाहीये मित्रांनो. मी तरी म्हणेन काटेरी संघ कधी कमबॅक करू शकतो. या संघाकडे ती ताकद आहे, धमक आहे आणि मनोज यांच्याकडे ती क्षमता देखील आहे. तर बघूया
हलकीशी कडा घेतली बॅटने आणि चांगला झेल पकडला यष्टीरक्षक पप्पू यांनी आणि फलंदाज होतोय तो बाद. आता समीकरण झाले ते 9 चेंडू 38 धाव्यांची गरज. तर या षटकानंतर आम्ही नाणेफेकी करू आणि लगेच निर्णय सांगा आणि त्वरित तुमचं क्षेत्ररक्षण किंवा फलंदाजी असेल तर ते सुद्धा तुम्ही त्वरित करा. अजूनही 3 सामने बाकी आहेत. जवळपास 4:20 झाले आतापर्यंत. अजूनही 3 सामने बाकी आहेत. 9 चेंडू 37 धाव्यांची गरज. आतापर्यंत 38 धाव्यांची गरज. 9 चेंडू 38 धाव्यांची गरज. तकदीर न्यू बॅटर मैदानामध्ये बघताय तुम्ही. तकदीर यांनी जर 2 फटके मोठे लगावले तर सामन्याचं चित्र बदलू शकतं. 9 चेंडू 38 धाव्यांची गरज आणि मी आल्याच म्हटलं होतं की तकदीर यांच्याकडे ती क्षमता आहे. तर चेंडू गेलाय का? चेंडू गेलाय सीमारेषा पार. षटकार संघर्षमय षटकार पाहायला मिळाला तकदीर यांच्या बॅटमधून. आता समीकरण आहे 8 चेंडू आणि 32 धावा. 8 चेंडू 32 धाव्यांची गरज. 8 चेंडू 32 धाव्यांची गरज. पुन्हा एकदा सज्ज तकदीर. मोठा फटका खेळायचा आहे. फटका फसलाय. पंचांकडे अपील केली वाईटची पण अपील फेटाळून लावली. आता 7 चेंडू 32 धाव्यांची गरज. 7 चेंडू 32 धाव्यांची गरज. आडिवली 40+ संघ विजयाच्या दिशेने प्रस्थान करत असताना पण अजूनही सामना संपलेला नाहीये. 7 चेंडू 32ची गरज. बघूयात काय घडतंय काय बिघडतंय. या चेंडूवर मोठा फटका तर खेचलाय. क्षेत्ररक्षक दिले चेंडूच्या खाली येतील तोपर्यंत 1 धाव. दुसरी धाव देखील कंप्लीट आणि आता 3री धाव देखील कंप्लीट केले. आता 6 चेंडू आणि 29 धाव्यांची गरज. म्हणजे 5 षटकार तुम्हाला मारावेच लागतील. गोलोली आणि मानिवली या 2 संघांच्या दरम्यान आता नाणेफेकी होईल. तर नाणेफेकीसाठी मी पुन्हा एकदा आमंत्रित करतो पीके प्रल्हाददादा कालन पीके अँड सनचे ऑनर यांच्या मार्फत आम्ही नाणेफेकीचा कॉल करत आहोत. 6 चेंडू 28 धाव्यांची गरज. नाणेफेकी संपन्न झाली. 3 धावा आल्या शेवटच्या चेंडूवर. तर नाणेफेकी जिंकले ते मानिवली 40+ संघाने. तर बॉलिंग घेतली. निर्णय गोलंदाजी स्वीकारले. 4 षटकांची लढत असे आणि यानंतरचे जे सामने होतील ते आम्ही तुम्हाला सांगू. 28 पाहिजे. 28. 6 चेंडू आणि 28 धाव्यांची गरज. 29 धाव्यांची गरज आहे. धावसंख्या 34 झाले. धावसंख्या झालेली आहे ती 34. येणारे 6 चेंडू आणि 29 धाव्यांची गरज. पहिला चेंडू वाईड. आता समीकरण येते 6 चेंडू आणि 28. गोविंद बॉलर नेम आहे गोविंद. 6 चेंडू 28 धाव्यांची गरज. लेग स्पिनिंग टाकतात चेंडू. पुन्हा एकदा नो. पंचांनी इशारा केलाय की पट्टीच्या बाहेर चेंडू टाकलाय त्यामुळे तुम्हाला हा चेंडू नो असेल आणि पुढील चेंडू असेल तो फ्री हिटचा. तर आता नामी संधी आली आहे तकदीर यांच्या बॅटमध्ये. जर षटकार आला तर सामन्यामध्ये शिरकाव करेन काटे 40+ संघ. आता 6 चेंडू 27 धाव्यांची गरज. फ्री हिटचा चेंडू. गोलंदाजी मार्कवर गोविंद सज्ज. तर त्यांना सामोरे जातील ते हार्ड हिटर फलंदाज तकदीर. 6 चेंडू 27ची गरज. फ्री हिटचा चेंडू आहे आणि आधीच खेळले चेंडू पडायच्या आधीच त्यांनी बॅट फिरवले. आता 5 चेंडू 27चे. फ्री हिटच्या चेंडूचा फायदा घेता आला नाही फलंदाज तकदीर यांना. 5 चेंडू 27ची गरज. शॉर्ट पिच चेंडू भिरकावून द्यायचा प्रयत्न. पुन्हा एकदा वाईट. आता संधी होती षटकारासाठी ती सुद्धा गमावली. 5 चेंडू 26 धाव्यांची गरज. 5 चेंडू 26 धाव्यांची गरज. थांबून खेळले. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू भिरकावला. 1 धाव कंप्लीट केलाय. दुसरी धावेसाठी नकार दिलाय. आता 4 चेंडू आणि 25 धाव्यांची गरज. 4 चेंडू 25 धाव्यांची गरज. गोलोली संघामध्ये तुम्ही पाहू शकतात बाळा यांचं सुद्धा आगमन झालंय. साईड पॅक करायचा प्रयत्न केलाय गोलोली 40+ संघाने.
आता 4 चेंडू 25 धावेची गरज. अमित गायकर आणि मागच्या दिशेने चेंडू खेचून काढलाय फाईन लेगच्या दिशेने. एक धाव कंप्लीट केली आणि बघता बघता दुसरी धाव देखील कंप्लीट करायचा प्रयत्न आहे आणि 2 धावा देखील कंप्लीट झाल्यात. आता 3 चेंडू आणि 23 धाव्यांची गरज. 3 चेंडू 23 धाव्यांची गरज. तीन चेंडू 23 धाव्यांची गरज. शॉर्ट पिच चेंडू भिरकावून दिलाय. यावेळी आमच्या समालोचन कक्षाच्या डोक्यावरून फ्लाय होत असताना चेंडू गेलाय सीमारेषा पार. षटकार. 2 चेंडू 17 धाव्यांची गरज. थोडा उशीर झालाय पण हरकत नाहीये. एखादा फ्री हिटचा चेंडू सामना कधी पलटू शकतो. 2 चेंडू 17 धाव्यांची गरज. तकदीर यांनी जरा फटका मारला असता तर समीकरण 2 चेंडू 12 धाव्यांचं असतं. 2 चेंडू 17 धाव्यांची गरज. फुलटॉस चेंडू आहे. चुकीला माफी नाहीये आणि चेंडू गेल्या सीमारेषा पार. आणि मी आधीच म्हटलं होतं एखादा बिमर चेंडू सामना कधी पलटू शकतो आणि ती चूक केली. आता 10 धाव्यांची गरज आहे. 2 चेंडू 10 धाव्यांची गरज. 2 चेंडू 10 धाव्यांची गरज. नो बॉल आहे. नो प्लस 6 आहे. 17 करायचे होते. नो प्लस 6 आला 7 झाल्या आणि आता 2 चेंडू 10 धाव्यांची गरज. चेंडू असेल तो फ्री हिटचा. मी आधीच म्हटलं होतं एखादा बिमर हा सामना बदलू शकतो. प्रेम पाटील सुद्धा आलेत. गोलवली संघाने पूर्णपणे पॅक साईड केले या सामन्यामध्ये कारण त्यांना माहिती आहे स्पर्धा तेवढीच महत्त्वाची आहे. हनुमान शेठ पाटील यांची ही स्पर्धा. 2 चेंडू 10 धाव्यांची गरज. गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज आहेत गोविंद आणि स्ट्राईकवर येते अमित. अमित यांनी सामन्याचं चित्र पूर्णपणे बदलून टाकलंय 2 षटकाराच्या साह्याने. बघूयात 2 चेंडू 10 धाव्यांची गरज. गोलंदाजीच्या मार्कवर गोविंद आणि स्ट्राईकला येते अमित. 2 चेंडू 10 धावा. थांबून खेळलाय. प्रयत्न फसलाय. वाईड मिळालाय. आता 2 चेंडू 9 धाव्यांची गरज. वाईट चेंडू आहे. 2 चेंडू 9 धाव्यांची गरज. पुन्हा एकदा वाईड. पुन्हा एकदा वाईड. कंट्रोल मध्ये गोलंदाजी नाही राहिले पूर्णपणे. प्रेशर आणि प्रेशर गोलंदाजावर पूर्णपणे. 2 चेंडू 8 धाव्यांची गरज. कंपल्सरी धावा करायला लागतील. 2 चेंडू 8. थांबून खेळलाय आणि यावेळी प्रयत्न फसलाय आणि चेंडू दिलाय तो वाईड. पंचांनी इशारा दिलाय तो वाईड. त्यामुळे आता 2 चेंडू आणि 7 धावा. पंच 1 बाउन्स आहे का आणि 1 बाउन्स सुद्धा दिलाय पंचांनी. त्यामुळे आता 2 चेंडू 7 धावांची गरज. काय सामना होता. कुठे सामन्याला लगातारचे 3 चेंडू वाईड टाकलेत गोलंदाजी करत असताना गोलंदाजाने. 2 चेंडू 7 धाव्यांची गरज. 2 चेंडू 7 धाव्यांची गरज. सामना कुठे होता कुठे आला. मी आधीच म्हटलं होतं चमत्कार का दुसरा नाम नमस्कार आहे. आणि यावेळी फटका फसलाय. 1 चेंडू 6 धाव्याची गरज. हा जर फटका तुम्ही 1 केला असता तर कदाचित शेवटच्या चेंडूवर सामना आला असता. आता चेंडू तुम्हाला रिलीफ करायचा आहे. 1 चेंडू 7 धाव्या. कंपल्सरी या धावा कराव्या लागतील. बघूयात गोलंदाजा काय करतो. 1 चेंडू 7 आणि फटका फसलाय आणि सामना गमावला तो काटे 40+ संघाने. आणि अशा प्रकारे सामना जिंकला तो आडवली 40+ संघाने. तर मी मॅन ऑफ द मॅच साठी